पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। तर आज स्वच्छता अभियानामध्ये आपण स्वतः सहभागी झालेला आहेत। कशा पद्धतीचं स्वच्छता अभियान आहे? डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी कार्य घडत आहे। आज त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आज हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरं म्हणजे या प्रतिष्ठानतर्फे नेहमीच विविध समाजोपयोगी कामं केली जातात। कुठेतरी अंधश्रद्धेकडे माणसं चाललेली आहेत, त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम किंवा त्याच्यातनं सत्कार्य कसं घडेल, धर्माचं रक्षण कसं होईल यासंबंधी फारच सुंदर काम अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर हे चालू आहे। आणि त्यातच या आपल्या वसई विरारमधील हे सगळे अनुयायी आहेत, ते नेहमी असे उपक्रम राबवत असतात। मग ते रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, अशी सगळी समाजोपयोगी कामं करत असतात। आणि आज हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न असेल जगामध्ये कुठे, तर कचऱ्याचा, घनकचऱ्याचा हा आहे। आणि कुठेतरी आपल्याला एक शिस्त लागली पाहिजे प्रत्येकाला। शेवटी कचरा कोण करतो, तर प्रत्येक नागरिक हा कचरेवाला आहे, जो कचरा करतो। आणि साफ करणारा हा दूत असतो, स्वच्छता दूत असतो। आणि आज प्रत्येकाने स्वच्छता दूत कसे व्हावे याचा एक मार्ग दाखवण्याचं काम आज ही सगळी भक्तमंडळी म्हणा, अनुयायी म्हणा, हे करत आहेत। आणि आम्ही देखील त्यांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून आज आमची इकडे उपस्थिती आहे। आज महापौर म्हणून माझं कर्तव्य आहे, परंतु प्रत्येक नागरिकांनी जर स्वच्छतेसाठी घरातनं सुरुवात केली, ओला कचरा, सुका कचरा हा जर वर्गीकरण केला, तर आज सगळ्या ठिकाणी जी मोठी समस्या आहे ती हा वर्गीकरण न केल्यामुळे आहे। आणि ती सुरुवात ज्याप्रमाणे पूर्वी आपल्या सगळ्या स्टेअरकेसमध्ये थुकलेलं असायचं, आता ते 90% कमी झालेलं आहे। कुठेतरी जागृती झालेली आहे। तसंच आपण सुरुवात केली तर लहान मुलं अनुकरण करतात आणि तेच अनुकरण होईल आणि कालांतराने वर्गीकरण कचऱ्याचं होईल, कचरा टाकणं बंद होईल। म्हणजे हल्ली बरीचशी मुलं एखादं चॉकलेट खाल्लं किंवा काय खाल्लं तर तो कचरा जो असतो ते खिशामध्ये ठेवतात आणि मग घरी गेल्यावर किंवा डस्टबिन असेल, कचराकुंडी असेल त्याच्यात टाकतात। तर आज असा चांगला उपक्रम आहे, त्यांना शुभेच्छा। लोकांना हेच सांगेन की ज्या पद्धतीने आज याने स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे, प्रत्येकाने अनुकरण करावं। आपल्या घरापासून सुरुवात प्रत्येकाने केली तर निश्चित आपल्या भारतामध्ये स्वच्छता ज्याप्रमाणे इंदूरला स्वच्छता होते किंवा इंदूरचा नंबर 1 आहे, तसा वसई विरारचा व्हावा यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आम्ही देखील त्याचं अनुकरण करू एवढं मी सांगतो। धन्यवाद। सर प्रतिष्ठानसारख्या अनेक संस्था ज्या आहेत त्या स्वच्छता मोहीम किंवा स्वच्छता अभियान राबवत असतात। महापौर म्हणून वसई विरारच्या स्वच्छता आराखड्यात अशा संस्था ज्या आहेत त्यांची कशा पद्धतीने मदत घेता येऊ शकेल? येत्या बजेटमध्ये हा विषय आम्ही घेतलेला आहे की स्वच्छतेसाठी जे कोणी पुढे येतील, ज्या संस्था पुढे येतील, त्यांना जे लागेल ते सहकार्य महापालिका करेल आणि महापालिकेचा त्यात सहभाग असेल एवढे मी तुम्हाला खात्री देतो।